नमस्कार. मी आशाच किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मुलांचा सगळ्यात जास्त आणि सगळ्यात फेवरेट पदार्थ बनवणार आहोत. तो पदार्थ म्हणलं की केक म्हणलं की मुलांना खूप आवडतो. तर आज आपण हा बनवणार आहोत डोरा केक. त्यासाठी अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे, अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी पिठी साखर घेतलेली आहे, अर्धा चमचा एक बेकिंग सोडा घेतलेला आहे, पाव वाटी इतकं दूध पावडर घेतलेले आहे आणि 3 चमचे असा मध घेतलेला आहे. हे मिश्रण पहिलं अगोदर चाळून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मध घालायचं आहे आणि त्याच्यानंतर पाव चमचे इतकं व्हॅनिला इसेन्स घालायचं आहे. 1 वाटी इतकं रूम टेम्परेचरचं दूध घ्यायचं आहे आणि थोडं थोडं दूध करून ह्या बेटरमध्ये मिक्स करायचं आहे. या बेटरमध्ये कुठंही गाठी झाल्या नाही पाहिजे त्या आणि चांगलं बेटर आपल्याला मिक्स करायचं आहे. आणि जसं आपण केकला बॅटर तयार करतो तशा पद्धतीने हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. एक पॅन घ्यायचा आहे. पॅनला असं तुम्ही नॉनस्टिकचा तवा किंवा पॅन घेऊ शकता. त्याला तेल घालून असं टिश्यू पेपरने किंवा कपड्याने पुसून घ्यायचं आहे. डिटेल रेसिपीसाठी माझ्या फोटोच्या खाली त्रिकोणी बटनावरती जाऊन क्लिक करा आणि आपलं हलकंसं पॅन गरम करायचं आहे. कमी गॅसवरतीच आपल्याला हे पॅन केक करून घ्यायचा आहे. याला डोरा केक म्हणतात बरं का. आणि असं एक साईजची पळी घ्यायची आहे. त्याच्यामुळं आपले केक एकसारखे होतील आणि दिसायला पण ते छान दिसतील. आणि खालच्या बाजूने 2 मिनटं होऊन द्यायचे आहे. जसं जसं आपला केक होईल तसं तसं ह्या केकचा म्हणजे असं सुगंध असा गोड येतो बघा. आणि जाळी पण छान पडलेली आहे, कलर पण चेंज होतो आहे. आणि याच्यानंतर बघा खालच्या साईडने आपला केक तयार झालेला आहे. 2 ते 2.5 मिनटं लागतात. त्याच्यानंतर आपल्याला हे पलटी मारून घ्यायचं आहे. बघा कलर किती छान आलेला आहे. खालच्या बाजूने फक्त अर्धा मिनटं आपल्याला हे केक होऊन द्यायचा आहे. हे बघा दोन्ही केक असा कलर खूप छान आलेला आहे आणि याला डोरा केक म्हणतात. त्यामुळं लहान मुलांना तर नाव पण खूप आवडतं आणि हा केक पण खूप त्यांना आवडतो. बाहेरचं काही खायला देण्यापेक्षा अशा पद्धतीने तुम्ही मुलांना खायला द्या. आणि त्याच्यानंतर मी याच्यामध्ये असं चॉकलेट असं वितळून घातलेलं आहे. आणि हे चॉकलेट तुम्ही असं चांगलं याच्यामध्ये लावून आणि मध्ये तुम्ही कुठले पण फ्रूट्स वापरू शकता. मी केळ कट करून घेतलेला आहे आणि केळाचे काप याच्यामध्ये घातलेले आहेत. आणि त्याच्यानंतर हे अशा अर्धा कट करून घेतलेला आहे. आणि हे बघा हे केक असं दिसायला पण कट केल्यानंतर ते एवढा सुंदर दिसतो आणि खायला पण तेवढा टेस्टी लागतो. हे केक तुम्ही नक्की करून बघा. आशाच किचन चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटणार आहोत नवीन नवीन